सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी 75% पीक विमा वाटपाची तारीख अखेर ठरलेली आहे। फक्त हेच जिल्हे यामध्ये पीक विम्यासाठी पात्र आहेत। जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी, अखेर 75% पीक विमा वाटपाची तारीख ठरलेली आहे। या तारखेपासून पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% याप्रमाणे इथं जमा होत आहे। तर आता यामध्ये कोणकोणते पीक आहेत, तर यामध्ये सर्वप्रथम यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, हरभरा आहे, गहू आहे। तर अशा पिकांचा पीक विमा इथं मंजूर झालेला आहे। येत्या सोमवारपासून पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे। तब्बल आता 1300 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून निधी तातडीने वाटप इथं सुरू झालेलं आहे। आजपासून जे काही या जिल्ह्यांमध्ये, आता यामध्ये सर्वप्रथम येथे अमरावतीमध्ये आज सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात 100 कोटी रुपये, अकोल्यामध्ये आज दुपारपासून जमा होण्यास सुरुवात 55 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये आज सकाळपासून जमा 70 कोटी रुपये वाटप सुरू, यवतमाळमध्ये आज रात्रीपासून पैसे 95 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात, वाशिममध्ये आज दुपारपासून 45 कोटी रुपये वाटप सुरू, नागपूरमध्ये आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात 40 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, वर्ध्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे 35 कोटी रुपये आलेले आहे, लवकरच जमा होईल, भंडाऱ्यामध्ये आज दुपारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात 28 कोटी रुपये, गोंदियामध्ये पेंडिंग आहे 22 कोटी रुपये, लवकरच जमा होईल। यानंतर चंद्रपूरमध्ये 48 कोटी रुपये आज सकाळपासून जमा होण्यास सुरुवात, गडचिरोलीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मंजुरी बाकी राहिलेली आहे 30 कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे। यानंतर जे इथे आपलं यामध्ये नाशिकमध्ये आज सकाळपासून जमा होण्यास सुरुवात 60 कोटी रुपये, धुळेमध्ये आज रात्रीपासून पैसे जमा होण्यास सुरुवात 32 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे वाटप 26 कोटी रुपये आलेले आहे, लवकरच जमा होईल, जळगावमध्ये आज सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात 58 कोटी रुपये आलेले आहे, अहमदनगरमध्ये आज रात्रीपासून पैसे जमा होण्यास सुरुवात 90 कोटी रुपये, पुणेमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे जे की 52 कोटी रुपयाची, सोलापूरमध्ये जे काही इथं पैसे जमा होत आहे आज सकाळपासून 75 कोटी रुपये, यानंतर सातारामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे 34 कोटी रुपये, लवकरच जमा होईल, सांगलीमध्ये आज दुपारपासून पैसे जमा होत आहे 38 कोटी रुपये, कोल्हापूरमध्ये आज सकाळपासून पैसे जमा होत आहे 36 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासूनच पैसे जमा होत आहे 82 कोटी रुपये, जालन्यामध्ये आज दुपारपासून पैसे जमा होत आहे 50 कोटी रुपये, बीडमध्ये रात्रीपासून पैसे जमा होत आहे 48 कोटी रुपये, धाराशिवमध्ये काही मंजुरी बाकी राहिलेली आहे 46 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, लवकरच जमा होईल, लातूरमध्ये आज सकाळपासून पैसे जमा होत आहे 38 कोटी रुपये, नांदेडमध्ये सुद्धा आज सकाळपासून पैसे जमा होत आहे 72 कोटी रुपये, परभणीमध्ये सुद्धा आज दुपारपासून पैसे जमा होत आहे 57 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 33 कोटी रुपये लवकरच जमा होईल पेंडिंगमध्ये, रायगडमध्ये आज सकाळपासून जमा होत आहे 18 कोटी रुपये, रत्नागिरीमध्ये प्रक्रिया सुरू आहे 15 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, सिंधुदुर्गमध्ये आज रात्रीपासून पैसे जमा होतील 12 कोटी रुपये, ठाण्यामध्ये पेंडिंगमध्ये आहे 20 कोटी रुपये इथं आलेले आहे, लवकरच जमा होईल, पालघरमध्ये आज दुपारपासून पैसे जमा होत आहे 16 कोटी रुपये, मुंबई सिटीमध्ये मंजुरी बाकी आहे 5 कोटी आलेले आहे, मुंबई उपनगरमध्ये 7 कोटी रुपये इथं आलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे, लवकरच जमा होईल। आता काही जिल्ह्यांमध्ये थेट पैसे टप्प्याटप्प्याने इथं जमा होत आहे। आता पेंडिंग जिल्ह्यांमध्ये आता कोणत्या पिकासाठी किती रुपये तुम्हाला इथं मिळणार आहे हे देखील आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम येथे यामध्ये येथे सोयाबीनसाठी 18 ते 36 हजार रुपये प्रति हेक्टरी, कापसासाठी 22 ते 42 रुपये प्रति हेक्टरी, तुरीसाठी 12 ते 25 हजार रुपये प्रति हेक्टरी, मुंगासाठी 10 ते 20 हजार रुपये प्रति हेक्टरी, उडीदासाठी 10 ते 18 हजार रुपये प्रति हेक्टरी, हरभऱ्यासाठी 14 ते 28 हजार रुपये प्रति हेक्टरी, गव्हासाठी 12 ते 24 हजार रुपये प्रति हेक्टरी, ज्वारीसाठी 9 ते 18 हजार रुपये प्रति हेक्टरी, बाजरीसाठी 8 ते 16 हजार रुपये, मक्यासाठी यामध्ये 11 ते 22 हजार रुपये प्रति हेक्टरी, कांद्यासाठी 25 ते 55 हजार रुपये प्रति हेक्टरी, द्राक्षासाठी 40 ते 1 लाखापर्यंत, डाळिंबासाठी 35 ते 80 हजारपर्यंत, संत्र्यासाठी 30 ते 70 हजार रुपये प्रति हेक्टरी आणि ऊसासाठी 20 ते 45 हजार रुपये प्रति हेक्टरी। तर आता या पिकाचा जो काही पीक माहिती या टक्केवारीनुसार इथं मिळणार आहे। टक्केवारीची याचप्रमाणे तुमच्या शेतातील किती सर्वे कंप्लीट झालेले आहे, 50%पेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांचं नुकसान असेल तर अशांना दुप्पट देखील पीक विमा दिला जातो। आज सकाळपासून रात्रीपासून दुपारपासून पीक विम्याचे पैसे जमा होत आहे। तर आज सोमवारपासून जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने इथं जमा होणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये। आता सोमवारपासून राहिलेला पीक विमा वाटपास सुरुवात, यामध्ये
राज्यातील अनेक शेतकरी बांधवांचे पैसे अजूनही पेंडिंग आहेत. आता नवीन टप्प्याने उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर 1300 कोटी रुपये जे काही या जिल्ह्यांमध्ये जमा होईल. आता सोमवारपासून जे की या बँक खात्यांमध्ये पैसे तर 1300 कोटी रुपये तर जमा होणार आहे. आता जे काही जमा होणार आहे तर यामध्ये सर्वप्रथम येते आपलं स्टेट बँक ऑफ इंडिया, सोमवारपासून पैसे जमा होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये देखील सोमवारपासून पैसे जमा इथं होणार आहे. यानंतर येते आपलं सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, कॅनरा बँक, ग्रामीण बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, IDBI बँक. तर आता NPSI ॲक्टिव्ह. आता तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. आणि या बँकेसाठी आता ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे, जेव्हा तुम्ही पीक विमा फॉर्म भरताना बँकेचं पासबुक दिलं होतं त्या बँकेच्या पासबुकमध्ये चेक करा, तुमचे पैसे इथं आलेले असेल. तर आता सोयाबीन, कापूस, तूर याचा जो काही पीक माहिती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. ज्यांना कोण आलेलं असेल तर अशाने पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा 14447 तर त्या नंबरवरती कॉल करा. येत्या सोमवारपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.